वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व काय सुसर्वदा। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सज्ज झालो आहोत आपण सगळेजण गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी। घरोघरी प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे। तर यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशी पर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी खूप मोठी अशी संधी मिळालेली आहे। यंदा 10 दिवसाचे गणपती आहेत। तर बऱ्याच लोकांनी गणपती बुक केले असेल, तर गणपती आपापले निवडले असेल। आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची निवड करता, जेव्हा तुमच्या घरात गणपती बाप्पा तुम्ही बसवता, तर तेव्हा मूर्ती कशी असावी, ती मूर्ती घरी आणताना काय लक्ष द्यावं, बाळातीन बाई असेल किंवा बाळ होणार असेल तर अशा व्यक्तीने काय करावं, आणि जर मध्येच आदेश जर सुतक विटळ आलं तर काय करावं, आणि समजा गणपती बाप्पांची मूर्ती आणताना जर ती देव न करो खंडित झाले तर काय करावं, तर त्या संदर्भाचीच माहिती घेणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी गणेश चतुर्दशी, आपण जे गणेश चतुर्थी व्रत करत असतो, गणेश चतुर्थीच्या दरम्यामध्ये आपण सगळेजण गणपती बाप्पांचे प्राणप्रतिष्ठा करत असतो। आणि खरं तर गणेश चतुर्थी हे व्रत किंवा आपल्या घरात जेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हा ते शाडू मातीचे असावे, पार्थिव मूर्ती असावी। पार्थिव मूर्ती म्हणजेच काय, तर निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे तर तेच आपल्याला परत त्या निसर्गाला द्यायचं असतं। जेव्हा धरण असतं, नद्या असतात, नद्या धरण आणि त्यांच्या अवतीभोवती जेव्हा पाऊस पडतो, जी काही माती तयार होते तर ती माती, त्या मातीपासूनच आपल्याला गणपती बनवायचे असतात। आणि अर्थात ते 10 दिवस त्या गणपती बाप्पांची पूजा करून जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे तर तेच आपल्याला परत त्यांना द्यायचं असतं। म्हणजेच काय की गणपती बाप्पांना विसर्जन करायचं असतं। सगळ्यात आधी तर आपल्याला पार्थिव गणेश पूजन करायचं असतं। आणि आजकाल प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी आलेली आहे, तरीसुद्धा सुबक दिसणाऱ्या मूर्त्या तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच खूप जास्त असतात, म्हणून आपण त्याच मूर्त्या आणतो। किंबहुना यावर्षी प्रत्येकाने शाडू मातीची मूर्ती आणावी आणि त्याची पूजा करावी। काही घरात बघा इतकं सुंदर असतं की आपण आपल्या हाताने गणपती तयार करायचे असतात आणि त्याची पूजा करायची असते। म्हणजे किती सुंदर की साक्षात आपण परमेश्वराची मूर्ती एक पार्थिव स्वरूपात ती तयार करायची असते आणि त्याची पूजा करायची असते। भले तुम्हाला हे शक्य नाही होत तर शाडू मातीची तरी मूर्ती आपल्याला आणायची आहे। आणि बघा गणपती अथर्व शीर्षामध्ये साक्षात वर्णन केलेलं आहे की गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी। गणपती बाप्पांची मूर्ती आता सगळ्यात आधी तर जेव्हा तुम्ही डाव्या सोंडीचा गणपती घेता तर तेव्हा तो वक्रतुंड असतो, आणि उजव्या सोंडेचा तुम्ही गणपती घेता तर तेव्हा तो सिद्धिविनायक असतो। खरं तर डाव्या सोंडेच्या गणपतीचं खूप काही सोहळं नाही आहे, तर ते साध्या पद्धतीने आहे। पण जेव्हा तुम्ही उजव्या सोंडेचा गणपती घेता तर तेव्हा अर्थात त्याचं सोहळं असतं आणि जे आपण पाळलं गेलं पाहिजे, म्हणून शक्यतो आपण डाव्या सोंडेचा गणपती बाप्पा आपल्या घरात त्यांची स्थापना करतो आणि आपल्या घरात ते आणतात। आता सगळ्यात आधी तर गणपती बाप्पा खरेदी करत असताना 1 फुटापेक्षा म्हणजे मोठी मूर्ती नसावी असं म्हणतात। तर मोठी ज्या मूर्त्या असतात तर त्या मंडळात असतात, तर आपल्या घरात 1 फुटापर्यंत मूर्ती असावी। आपण कितीही नाही म्हटलं तरी गेल्यावर आपल्याला एवढे गणपती बाप्पांच्या सुंदर अशा मूर्त्या असतात ना की आपलं मन आपण आवरत नाही, आणि जे सुंदर आहे किंबहुना जे मोठे आहे ती मूर्ती आपण आणण्याचा प्रयत्न करतो। पण शक्यतो 1 फुटापेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या खरं तर देवघरात किंबहुना आपल्या घरातही आपल्याला ठेवायच्या नाही आहेत। जेवढं होईल तेवढं पाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा। जेव्हा गणपती बाप्पा आणतो तर तेव्हा त्या गणपती बाप्पांचा भाव नाही करायचा। आता तुम्ही म्हणाल, आता खरं तर आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आता मूर्त्यांचा प्रचंड भाव वाढलेला आहे, म्हणजे काही नाही म्हणजे खूप जास्त किंमत आहे। मग अशा वेळेस आपण थोडेफार पैसे कमी करतो। खरं तर मूर्ती घेत असताना ना तर त्याचा भाव नाही करायचा, कारण बघा आपली तेवढी पात्रता नाही आहे की आपण परमेश्वराच्या स्वरूपात त्यांचा भाव करू शकतो। किंवा थोडेसे कमी करा ना, 400-500 रुपये कमी करा आपण म्हणू नये, बाकी तुमची इच्छा। आता गणपती बाप्पांची मूर्ती आणताना गणपती बाप्पा हे विश्राम स्वरूपात असावे, शांत स्वरूपात असावे। ती ना मूर्ती तुम्ही घरी आणताना तेव्हा गणपती बाप्पा हे विश्राम शांत अवस्थेत असावे। उभी असलेली गणपती बाप्पांची मूर्ती आणायची नाही आहे। गणपती बाप्पांची मूर्ती ही एका सिंहासनावर बसलेली असावी, हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे। उभी गणपती बाप्पांची मूर्ती बघा, लक्ष्मीची पण मूर्ती घरात उभी आणत नाही, तर तसंच गणपती बाप्पांची पण मूर्ती उभी आणायची नाही आहे। मग जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणतो ना, मग काय होतं ना बघा, इतक्या छान छान मूर्त्या असतात ना की ज्यांना संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच त्यांनी बालगणेशाची मूर्ती आणावी। गणपती बाप्पा छोट्या स्वरूपात आणू शकता, पण गणपती बाप्पा आहेत मग आता ते स्वामींच्या स्वरूपात, म्हणजे ते स्वामी आहेत
स्वामी आहे त्यांनी त्याच्यात फक्त सोंड लावलेली आहे, मग लगेच ते गणपती बाप्पा आणायचे किंवा साईबाबांच्या स्वरूपात साईबाबा आहेत असे आणि त्यांना सोंड लावलेली आहे तर ते गणपती बाप्पा आणायचे किंवा मग भगवान विष्णूंच्या स्वरूपात गणपती बाप्पा आणायचे, तर हे चुकीचं आहे. तर देवांचं स्वरूप आपण बदलू शकत नाही, तर गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाच असणार आहे. वेगवेगळ्या रूपात त्यांना आणून त्यांची पूजा करणं हे प्रात्यक्षिक चुकीचं आहे, तर हे टाळावं. छोटेसे गणपती बाप्पा आणावे. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यावरच तुमच्यावर खूप प्रसन्न होणार आणि छोटी आणल्यावर ते होणार नाही असं अजिबात नाही आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती ही घेत असताना तेवढी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर गणपती बाप्पा हे गणपती बाप्पांच्याच स्वरूपात आणावे. बऱ्याच वेळा असं बघितलं की माशावर बसलेले आहेत, दगडावर गणपती बाप्पांची मूर्ती बसलेली आहे किंवा गरुडावर बसलेली आहे, एखाद्या प्राण्यांवर गणपती बाप्पा बसलेले आहेत, तर अशा मूर्त्या घरात आणायच्या नाही. मी तुम्हाला ते सांगितलं की गणपती बाप्पा हे विश्राम अवस्थेत, शांत अवस्थेत गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान झालेले आहेत. आता सगळ्यात आधी तर ताई आम्ही मूर्ती बुक केलेली आहे, तर ती कॅन्सल करा आणि शांत स्वरूपात असलेली छोटीशी मूर्ती आपल्या घरात आणावी. बाकी काही गोष्टी आहेत जे तुम्हाला पाळायच्या आहेत. आता बऱ्याच घरात असं होतं की भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा ठेवली जाते. खरं तर काय होतं, आपण फक्त गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि मग त्याच्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा आपल्याकडून होत नाही, त्याचा दोष पण लागतो आणि मनुष्य जातीला भगवान शंकरांच्या शिवपिंडीची पूजा करण्याचा अधिकार आहे. म्हणून आपल्या देवघरात भगवान शंकरांची मूर्तीसहित आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणायची नाही, कारण भगवान शंकरांची मूर्ती ही स्मशानात असते, देवघरात किंवा घरात नसते. तो एक नियम आहे जो तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे की आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती बघायला जातो तेव्हा गणपती बाप्पांचा एक जो दात आहे, आपल्याला माहिती आहे एक जो दात आहे तर तो तुटलेला आहे, म्हणजे तो जो तुटलेल्या दाताची मूर्ती आणावी. गणपती बाप्पांची मूर्ती आणताना 5 बोटं चेक करावे, इथले 5 तिथले 5 म्हणजे दोन्ही हाताचे 5 बोटं चेक करावे. वरदहस्त आपल्याला आशीर्वाद देणारा अशा गणपती बाप्पांची मूर्ती आणावी. झोपलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती आणू नये. बऱ्याच वेळा असं आहे की विष्णूंच्या स्वरूपात गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि त्यांची ही मूर्ती आपल्याला आणणं टाळायचं आहे, तर ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती आणताना आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जातो तर चप्पल न घालता जावं, शुद्ध स्वच्छ वस्त्र परिधान करावं आणि जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती आपण आणायला जातो तर तेव्हा त्याचं तोंड आपल्याकडे असावं आणि त्याच्यावर लाल रंगाचं वस्त्र आपण टाकावं. याचं कारण तुम्हाला सांगते, आपण जेव्हा मूर्ती आणतो तर ती फक्त मूर्ती आहे, त्याच्यामध्ये प्राण आणणं बाकी आहे, पण आपणही असं लोकांच्या गणपती बाप्पांना असं किती सुंदर मूर्ती आहे म्हणून असंही आपल्याकडून पण बोलू नये किंवा आपल्याही मूर्तीलाही कोणी बोलू नये, म्हणून गणपती बाप्पांचं मुख हे आपल्याकडे असावं आणि त्यांच्यावर लाल रंगाचं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे. एक पाट घेऊन जावा. नंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणायची आहे. मूर्ती आणताना चप्पल घालायची नाही, एवढी एक तुम्हाला पाळायचं आहे. आता कधीतरी असं होतं किंवा चुकून कळत न कळत आपल्याकडून मूर्ती आणताना जर ती खंडितच झाली, मग बऱ्याच वेळा असेच प्रश्न की ताई आम्ही मूर्ती आणलेली आहे ती खंडित झालेली आहे, मग काय करू. बघा, तुम्ही फक्त मूर्ती आणलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली नाही आहे, अशा वेळेस ती मूर्ती तशीच ठेवायची. त्याच्यामध्ये प्राण आलेली नाही आहे तर घाबरायचं नाही, काहीच वाईट होणार नाही. एखादी गोष्ट किंवा एखादं काहीतरी झालं तर लगेच वाईट होतं असं नाही आहे. तर मग त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच दिवशी तुम्ही लगेच ती मूर्ती विसर्जन करायची आणि नवीन मूर्ती तुम्ही घेऊन यायची. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, समजलं असेल. आता हे करून झाल्यावर अगदी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना झाली तर ताई आमच्याकडे कोणीतरी वारलं आहे, काहीतरी दुःखित घटना घडलेली आहे किंवा विटळ आला आहे, मग अशा वेळेस गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची, घाई करायची नाही आहे. कारण प्रत्येकाच्या घरात, कोणाच्या घरात 1.5 दिवसाचा गणपती असतो, तर कोणाच्या घरात 5 दिवसाचा असतो, तर कोणाच्या घरात 10 दिवसाचा असतो, तर कोणाकडे अनंत चतुर्दशी आणि कोण अनंत चतुर्दशीपर्यंत हे व्रत करत असतं. मग अशा वेळेस तुमच्या घरात जी पद्धत आहे 10 दिवसाची असेल तर हरकत नाही, शेजापाजारांना बोलून त्यांच्याकडून रोज सकाळ संध्याकाळ पूजा करून घ्यावी. विकत तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि गणपती बाप्पांना साधे भाजी भाकरीचा नैवेद्यसुद्धा प्रिय असतो. शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे. तर हे काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत. जर तुम्हाला सुतक आलं, विटाळ आलं तरीसुद्धा लगेच गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची घाई करायची नाही. अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत सुद्धा तुम्हाला विटाळ आहे किंवा
तो संपला नाही तरीसुद्धा कोणाकडून एका व्यक्तीकडून किंवा गुरुजनकडून तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करू शकता। अर्थात ताई, आमच्या घरात बाळातीन बाई आहे, म्हणजेच समजा कोणीतरी डिलिव्हरीला आलेला आहे, मग आम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता, कारण तुमची मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे आणि अर्थात ती आता लोकांच्या घरची झालेली आहे। आता काय होतं ना की ताई, आत्ताच आमच्याकडे बाळ जन्माला आलेलं आहे, मग आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतो का? तर हो, बघा, तुमच्याकडे बाळ जरी जन्माला आलं आणि अगदी 10-12 दिवससुद्धा जरी झाले नसेल तरीसुद्धा गुरुजींकडून गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करावी, प्राणप्रतिष्ठा करावी आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने शेजाऱ्यांकडून किंवा गुरुजींकडून तुम्ही पूजा करून घ्यावी, काही होत नाही। किंवा आमच्या घरात प्रेग्नेंट महिला आहे, अर्थात अगदी 1.5 महिना असेल किंवा 9 महिना चालू असेल तरीसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या घरात बसवायचे आहेत। गणपती बाप्पांची जी पद्धत आहे तर त्याच्यात खंड पडता कामा नाही। जी काही रूढी परंपरा आहे तर ती तुम्हाला चालवायची आहे, याच्यात खंड पडून द्यायचा नाही। मग जर तुमच्याकडे जर कोणी डिलिव्हरी होणार असेल तर एवढंच आहे की मग अशा वेळेस मग छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती आणावी, जसं मी तुम्हाला सांगितलं। जर तुमच्या घरात कोणी प्रेग्नेंट महिला असेल तर छोटीशी गणपती बाप्पांची बालगणेशा आणावा आणि अर्थात त्याची वर्षभर तुम्हाला पूजा करायची असते। खरं तर वर्षभर पूजा म्हणजे काय, तर त्या मूर्तीला तर आपण अभिषेक करू शकत नाही, तर देवघरातच ती मूर्ती ठेवावी किंवा एका स्वच्छ ठिकाणी ती मूर्ती ठेवावी। मूर्ती असेल तेव्हा त्या गणपती बाप्पांची मूर्तीला फूल, हार, दुर्वा या पद्धतीने तुम्हाला पूजा करावी। रोज शक्य असेल तर रोज करावं, तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। रोज अशी काही त्याची पूजा आपण करू शकत नाही, कारण अर्थात ती मातीची मूर्ती आहे, तर मातीच्या मूर्तीवर आपण अभिषेक काही तुम्ही करू शकत नाही। तर या पद्धतीने काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत। पितांबर म्हणजे गणपती बाप्पांना जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते सुद्धा शक्यतो लाल रंगाचा असावं। गणपती अथर्वशीर्षमध्येच रंगाचा उल्लेख खूप जास्त प्रमाणात केलेला आहे, तर लाल रंगच असावा, निळा रंग असावा, तपकिरी असावा, पिवळे असावे, जेवढे चांगले शुद्ध रंग, जेवढे तपकिरी असावा, पिवळा असावा आणि जेवढे चांगले रंग शुद्ध, रंग स्वच्छ रंग घेता येईल तर त्या पद्धतीने घ्यावे। तर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे। प्रत्येकाच्या घरात येऊन त्यांना सगळ्यांचं सगळं बघून आणि जाताना सगळ्यांचं दुःख घेऊन जाऊ आणि त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त सुख ठेवू। तर हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।